नमस्कार. महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पाहू शकता एक नवीन हवामान प्रणाली जी आहे सिस्टीम, लो प्रेशर सिस्टीम, कमी दाबाची सिस्टीम जी आहे अरबी समुद्रामध्ये तयार होताना दिसत आहे. आता याचा परिणाम जो होऊन महाराष्ट्रावर जो पाऊस आहे हा कमी होईल का वाढू शकतो, या संदर्भात महत्त्वाची अशी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. जे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे हा जर खालच्या भागामध्ये सरकला तर पाऊस हा कमी होऊ शकतो आणि त्यामुळे जो पाऊस आहे संपूर्ण महाराष्ट्राभर सर्वव्यापी पाऊस जो आहे रेग्युलर पाऊस आपण म्हणू शकतो हा कधीपासून सुरू होईल या संदर्भात महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी नवीन असाल महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता महाराष्ट्रातील मान्सून आणि पुढील पावसाच्या परिस्थितीबद्दल महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. सध्या अरबी समुद्रामध्ये एक सक्रिय कमी दाबाचं क्षेत्र हे तयार झालं आहे आणि या सिस्टीम या प्रणालीमुळे मान्सूनच्या प्रगतीवर परिणाम होत असून हवामानामध्ये काही बदल हे दिसून येत आहेत. तर सुरुवातीला हवामान मॉडेलनुसार ही सिस्टीम जी आहे गुजरातच्या दिशेने जाण्याची शक्यता हे दिसत होती. मात्र आता भारतीय हवामान विभाग आणि इतर जागतिक जे मॉडेल आहेत ग्लोबल मॉडेल यांच्या सिस्टीमनुसार केरळच्या दिशेने ही जी प्रणाली आहे सिस्टीम ही सरकत असल्याचं संकेत मिळत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मान्सूनच्या सक्रियतेला पुन्हा काही दिवसांचा विलंब होण्याची शक्यता आहे. म्हणजे पुन्हा अजून काही दिवस पाऊस कमी होण्याची शक्यता आहे किंवा पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. तर पाहू शकता या भागामध्ये जर पाहिलं तर हा जो पट्टा आहे कमी दाबाचा पट्टा हा खालच्या भागामध्ये इकडे सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाऊस जो आहे पुढील 5 ते 10 दिवस हा कमी होऊ शकतो असा अंदाज आहे. मान्सूनची जी प्रणाली आहे सिस्टीम ही कमी होण्याची शक्यता आहे. या अगोदर जे मॉडेल आहेत हे गुजरातच्या दिशेने जाण्याची शक्यता दाखवत होते आणि या कारणामुळे पाऊस वाढण्याची शक्यता होती. मात्र हा कमी होण्याची शक्यता सध्या दिसते. तर 9 जून म्हणजे आजपासून या सिस्टीमची हालचाल बदलत आहे आणि 10 जूनला ती कर्नाटक परिसरात तर 11 जूनला बंगळुरूच्या दिशेने सरकल्याचे मॉडेल्स दाखवत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अपेक्षित पावसाचं प्रमाण जे आहे म्हणजे आत्ता जी अपेक्षा होती की एवढा पाऊस पडावा त्यापेक्षा कमी पाऊस जो आहे हा पडण्याची शक्यता ही सध्या दिसत आहे. हे चित्र पुढील 5 ते 10 दिवस राहण्याची शक्यता आहे. तर यानुसार जर तुम्ही पाहिलं तर सध्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि धाराशिव या भागात चांगल्या पावसाची नोंद आत्तापर्यंत होत आहे या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव भागात पावसाचं प्रमाण हे तुलनेनं कमी दिसत आहे. विदर्भामध्ये नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली या परिसरात सुद्धा काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हे दिसून येत आहे. पाहू शकता ह्या भागामध्ये हा कमी दाबाचा पट्टा आहे आणि या भागामध्ये जर पाहिलं तर पावसाचं प्रमाण हे कमी व्हायला सुरुवात झाली. त्याच वेळेला बंगळुरू कर्नाटकमध्ये मात्र जोरदार पावसाच्या सरी अद्यापही कायम आहेत. तर या पद्धतीने हा सॅटेलाइट इमेज विखुरलेल्या स्वरूपात दिसते. एकत्रितपणे पावसाचा मान्सूनचा जो परिणाम आहे हा पाहायला मिळत नाहीये. तर पुढे स्थिती कशी राहील, कोणत्या तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कायम जो सर्वव्यापी पाऊस आहे दररोज दिवसभर पडणारा पाऊस हा सुरू होऊ शकतो ते जाणून घेऊयात. 12 ते 14 जून दरम्यान राज्यामध्ये पुन्हा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. मात्र या कालावधीमध्ये सुद्धा 12 ते 14 जूनपर्यंत सुद्धा मोठ्या आणि सतत जो पाऊस असतो मान्सूनचा सारखा पडणारा पाऊस हा पाऊस या पावसाची शक्यता पुन्हा कमी दिसते. म्हणजे याचा अर्थ असा होतो की 14 तारखेपर्यंत सुद्धा आत्तापर्यंत जी स्थिती आहे 14 तारखेपर्यंत सुद्धा ती स्थिती कायम राहणार आहे. त्याचबरोबर 14 जून नंतरनं उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये पावसाची सक्रियता ही वाढू शकते, वाढण्यास सुरुवात होईल. जालना, बीड, अकोला, अमरावती, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि नंदुरबार या भागांकडे विशेष लक्ष ठेवावं लागेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या सततच्या पावसाची मान्सूनचा जो महत्त्वाचा पाऊस असतो जो आपल्याला अपेक्षित असतो
तो पाऊस जो आहे सर्वात महत्त्वाचा कालावधी म्हणजे 19 ते 21 जून अनेक हवामान मॉडेल्स चेक केली तर त्यामध्ये असं दाखवतं की या काळामध्ये महाराष्ट्राच्या उत्तर आणि मध्य भागात नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मान्सून अधिक सक्रिय होऊन राज्यभर चांगल्या पावसाची सुरुवात होऊ शकते. याचा अर्थ तुम्ही जो चांगला पाऊस किंवा जो एकदम सततचा पडणारा सारखा पाऊस असतो याची वाट पाहत असाल तर तुम्हाला 19 तारखेपर्यंत वाट पाहावी लागेल. 19 तारखेपासून मात्र पाहू शकता 20-21 तारखेपासून सततचा पडणारा पाऊस जो आहे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सक्रिय होण्याची शक्यता सध्या दिसत आहे. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे मोठ्या प्रमाणातील पेरणी जी आहे किंवा पावसावर अवलंबून असलेली जी कामे आहेत ही करताना 19 ते 21 जूनचा कालावधी लक्षात ठेवा. तोपर्यंत उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे, कारण 19 तारखेपर्यंत तरी मोठा पाऊस महाराष्ट्रामध्ये सर्वव्यापी असा पाऊस जो आहे सततचा पडणारा पाऊस हा दिसत नाहीये. तोपर्यंत मात्र संपूर्ण महाराष्ट्राला वाट पाहावी लागेल. 19 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायम पडणारा पाऊस हा सुरू होण्याची शक्यता दिसते. एकूणच पाहता 12 ते 14 जून दरम्यान ढगाळ वातावरण आणि काही प्रमाणात पाऊस जो आहे यामध्ये मिळू शकतो. मात्र राज्यामध्ये खऱ्या अर्थाने मान्सूनची सुरुवात जी आहे जोरदार सक्रियता ही 19 ते 21 जून नंतर वाढण्याची शक्यता सध्या दिसत आहे. तुमच्या भागामध्ये सध्या पावसाची परिस्थिती कशी आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.